एवढासा जीव आणि त्याच्याकडून किती कामं करून घेते ही बाई असं वाटत असेल ना सगळ्यांना, पण असं काहीच नाही. ती स्वतःच करते. मला तर वाटते देवानं प्रत्येकाला एक मुलगी तर नक्की द्यावी, कारण त्यांच्या मनात नाही इतकी माया असते काय विचारायला नको. मुलींच्या मे बी जेनेटिक्समध्येच असेल की पटकन काही पण गोष्ट शिकून जाईल, आज पटकन त्यांना प्रत्येक गोष्ट समजायला लागेल. असो, आज तर माझ्या घरात इतका पसारा आहे ना की कोणी तर आलं तर माझं अवघडच होईल, कारण महिन्याभराची सगळी भांडी आज मी एकाच दिवशी काढली. ऋषीसोबत कुठली पण गोष्ट करायची म्हटली ना 4चे 8 तास नक्कीच होतात. म्हणून म्हटलं की बाहेरून भांडी घासून घ्यावं. 1-2 बायकांना विचारलं, 2 तास लागतील बोलल्या आणि 1000 रुपये घेतील. म्हटलं त्यापेक्षा आपणच भांडी घासून घ्यावं, एवढी पण भांडी नाही आहेत आपली. सगळी भांडी घासूपर्यंत तर क्रिशू माझ्यासोबतच बसली होती आणि नंतर कंटाळली आणि झोपून गेली. त्यानंतर मग माझी पण कामं मी आवरली, सगळी भांडी घासली, वाळत घातली आणि तोपर्यंत क्रिशू उठली. क्रिशूला दूध दिलं. दूध पीत ती पण माझ्यासोबत मग बाहेर चल म्हणायला लागली, म्हणून आम्ही बाहेर जाऊन थोडा वेळ खेळलो. त्यानंतर आणि परत संध्याकाळी मी माझं काम स्टार्ट केलं. जेवण तर काय आज बनणारच नव्हतं, कारण अजून पण माझं किचनचं सगळं क्लीन करायचं होतं. टाईल्स वगैरे घासायचे होते, शेगडी घासायची होती, त्यात ट्रॉलीज सगळ्या घासायच्या होत्या. फायनली सगळं काम कंप्लीट झालं आणि सगळं आवरून फ्रेश होऊन झोपायला मला 12 वाजणार आहेत. आज भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.